नमस्कार मित्रांनो, मी धनश्रीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मेंदू वडा। आता सर्वप्रथम आपल्याला उडदाची डाळ ही 5 ते 6 तास पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे। त्यानंतर त्यातलं पाणी निथळून आपल्याला ती मिक्सरमध्ये बारीक अशी वाटून घ्यायची आहे। वाटून घेतलेली डाळ आता आपण एका टोपामध्ये काढून घेणार आहोत। थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला ही वाटून घ्यायची आहे। घट्ट असेच आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता हे वाटलेलं बॅटर आपल्याला व्यवस्थितरित्या हाताने फेटून घ्यायचं आहे। हे बॅटर जितकं व्यवस्थितरित्या आपण फेटू तितकेच ते आतमधून स्पंजी आणि बाहेरून क्रिस्पी असे छान वडे यातून तयार होतात। आता या फेटलेल्या पिठामध्ये आपण बारीक चिरलेली मिरची, आल्याचे छोटे छोटे चिरलेले तुकडे, ओलं खोबऱ्याचे तुकडे, चिरलेला कढीपत्ता, चवीनुसार मीठ असं सर्व पदार्थ घालून आपल्याला याला पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये एका बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। एका वाटीमध्ये थंड पाणी घेऊन ते हाताला लावून एक एक करून वडा बनवून मी आता यामध्ये सोडणार आहे। मीडियम आचेवरच आपल्याला ही सर्व प्रोसेस करायची आहे। एक एक करून मी आता सर्व वडे यामध्ये सोडून घेणार आहे। अशा प्रकारे दोन्ही बाजूने पलटी करून व्यवस्थितरित्या आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला यामधून हे वडे काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मेंदू वडे आता आपले इथे तयार झालेले आहेत। तर तुम्हाला आमची ही मेंदू वड्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच धनश्रीज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।